तुझ्या आयुष्यामध्ये एक टप्पा आला 2017 साल, जेव्हा मधुरा मसाले महाराष्ट्राची अस्सल चव घेऊन घराघरामध्ये पोहोचले. काय ती जर्नी होती? का मधुरा मसाले सुरू करावंसं वाटलं? फार क्रेझी जर्नी हो, होती. हो. मसाल्यांच्या आधी मी पुस्तकांचं सांगेन. बरं. सो आम्ही आता एवढे वर्ष सलग करते, तर मला असं आलं की नाही आता, अच्छा. कारण काय होतं की अल्गोरिदमचे स्वतःचे काहीतरी चॅलेंजेस असतात. बरं. त्यामुळे मला असं वाटलं की आपले पारंपरिक पदार्थ खूप आहेत, हं. ते आपण डॉक्युमेंट करूयात. म्हणून पहिलं पुस्तक लिहून झालं आणि ते प्रकाशित करण्यासाठी मी प्रकाशकांकडे गेले. बरं. तर कुठलाच प्रकाशक पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हते. अच्छा. कारण हेच होतं की आता डिजिटल प्लॅटफॉर्म यायला लागलेत आणि सगळे डिजिटली रेसिपी बघतात, त्यामुळे पुस्तक कोणी विकत नाही घेत. मग असं खूप ठिकाणी आम्हाला रिजेक्शन आलं. मग शेवटी आम्ही म्हणलं की चला आपलं आपण पुस्तक लिहूयात आणि पब्लिश करूयात. आणि इतका तो छान अनुभव आहे. म्हणजे आम्ही पहिलं पुस्तक प्रकाशित केलं, ते Amazonवर बेस्ट सेलर सलग 1 महिना होतं. आणि ज्या दिवशी आम्ही प्रकाशित केलं, त्या दिवशी आम्हाला डिस्ट्रिब्युटरचे कॉल यायला लागले की तुमचं कॉपी आम्हाला कसलं भारी. पाठवा. मग हा एक छान अनुभव गाठीशी होता. 2017 मध्ये हैदराबादमध्ये आम्ही एक यूट्यूबच्याच गुगलच्याच इव्हेंटसाठी होतो, वर्कशॉपसाठी. आणि राऊंड टेबल होता. तिथे बरेच टेलिव्हिजनचे नामवंत शेफ आले होते. आणि असंच कॅज्युअल आमचं चर्चा सुरू होता, तेव्हा ते सांगत होते की ते आहे, म्हणजे तुम्हाला आम्ही दिसतो टेलिव्हिजनवर, पण आम्ही कसा बिझनेस स्वतःचा बिल्ड केलाय, ब्रँड बिल्ड केलाय आणि ते मेनली एक्सपोर्ट करायचे. बरं. त्यांचं ते म्हणे की माझं इंडियापेक्षा माझं जास्त प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इकडे तिकडे. सो मग तिथे ती आयडिया क्लिक झाली की जर टेलिव्हिजन सेलिब्रिटीज हे करू शकतात, तर डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर का नाही. तर आनंद ढोपळे म्हणून ते आमचे बिझनेस पार्टनर आहेत. सो आम्ही तिथे एकत्र होतो. मग ती आयडिया त्यांना क्लिक झाली की असं असं आपण करू. निघताना ते मला फक्त बोलले आपण असं करू शकतो. मला असं काही ठीक आहे म्हणलं, हे असंच कॅज्युअली बोलून गेले असतील. आणि मग आम्ही आलो. ते तिकडे बिझी झाले, मी कामात. आणि 3 महिन्यानंतर मला कॉल आला की आपण करूयात आपलं स्वतःचं प्रॉडक्ट. काय करायचं त्यांनी ठरवलं, पण फंड्स अप्रूव्ह झालेत. अच्छा. डायरेक्ट म्हणजे असा ठरलं कॉल, नव्हतं काय काहीच करायचं. ठरलं नव्हतं. बरं. मग आता म्हणलं की करायचं तर आहे, पण मग मी फार फर्म होते की मला जर करायचं तर इतका वर्षांचा माझा प्रवास आहे, तर त्याच्याच निगडीतच काहीतरी करायचं. म्हणून मग मसाले. आता मग मसाले करतानाही मला कुठेच स्पर्धेमध्ये उतरायचं नव्हतं. तर जे मी माझ्या रोजच्या रेसिपीजमध्ये वापरते, जसं की काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, बॅडगी मिरची आहे, कांदा लसूण मसाला आहे, हे प्रपोजल मी दिलं की आपण हे करूयात. पण हे मसाले कोणाला माहीतच नव्हते हे डिस्कस करताना. सो ते लोक फार नाराज होते. काय म्हणे पावभाजी मसाला करायचा, किचन किंग मसाला, हे मसाले कसे विकणारच कसे तू, लोकांना माहिती नाही, कन्व्हिन्स करणार. तर आमची जी मार्केटिंग टीम आहे ती म्हणे ते फार नाराज झाले, पण कसं बसं कन्व्हिन्स केलं त्यांना. आणि नाही म्हणे, मग त्यांचं एस्टिमेट असं आलं की पहिले 500 पॅकेट तुम्ही 6 महिन्याचा कालावधी गेल्यावर तुम्ही विकाल. असं सगळं झालं. मग हो नाही करत कन्व्हिन्स करून आपले मराठमोळे मसाले चालले, म्हणून महाराष्ट्राची अस्सल चव. कारण त्यावेळेलाही तितकेसे उपलब्ध नव्हते डिजिटल प्लॅटफॉर्मवर. ब्रँड्स आहेत आपल्याकडे भरपूर मराठी मसाल्यांमध्ये, पण डिजिटल ई कॉमर्समध्ये तितकेसे नव्हते. म्हणून मग हेच मसाले घेऊन आम्ही आलो. आणि तुमचा विश्वास नाही बसणार, ज्या दिवशी आम्ही लॉन्च केले सेम डे 1,500 पॅकेट आमचे सेल झाले होते आणि आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो. कसलं भारी. म्हणजे बरेचदा अशा अनप्लॅन्ड आणि खूप चॅलेंजेस आलेल्या गोष्टी पुढे खूप सक्सेसफुल होत असतात. आणि खरं आहे, म्हणजे असा जमाना जेव्हा व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टीचं ॲडिक्शन आहे, त्याच्यामध्ये पण पुस्तकं बेस्टसेलर जाणं हा पण एक वेगळाच विजय मला असं वाटतं. म्हणजे आज आपल्या घरातल्या अनेक गृहिणी आहेत, आपल्या आज्या आहेत, की आजही त्यांना तो फील घेऊन ते पुस्तक पलटणं, ते वाचणं आणि त्याच्या प्रेमात असतात त्या. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या गोष्टीचा खूप फायदा झालाय तुम्हाला. आता थोडंसं पुढे जाऊन वेगवेगळ्या तुम्ही पदार्थ बनवले असतील, तर असा कुठला तरी प्रसंग तुम्हाला आठवत आहे का, की एखादा पदार्थ तुम्ही बनवलाय आणि तो फसलाय आणि खूप म्हणजे हशा पिकलाय, असा काही प्रसंग तुमच्या लक्षात आहे का? असे खूप आहेत. असे खूप आहेत आणि अशा घटना अजूनही घडतात. सो त्यात असं काही वावगं नाही, कारण चुकता तेव्हाच तुम्ही ते शिकता. तर अगदी 2010 ची गोष्ट आहे सुरुवातीला. सो मला काय झालं होतं माहित नाही, पण तेव्हाची जी गरज असते, अमेरिकेमध्ये होते, तिथले मायक्रोवेव्ह दणदणीत असतात. म्हणजे
1,500 वॅटचा तो त्याचं पॉवर असते आपल्याकडे नॉर्मल मायक्रोवेव्ह, आपल्या इथे 900. तर मग म्हणलं की नाही आपण दिवाळीचा फराळ मायक्रोवेव्ह मध्ये करायचा सगळा, आणि तो मी केला. बेसन लाडू आणि मग चिवडा करायला घेतला. तर काय होतं ना, जेव्हा इतकं त्याची पॉवर असते ना, तेव्हा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद ते पुढे मागे जातं. आता मायक्रोवेव्ह मध्ये करायचं म्हणजे काचेचा कुंडा घेतला, मग फोडणीला सुरुवात केली, मायक्रोवेव्ह मध्येच फोडणी घातली, तर ते अर्थातच थोडीशी पुढे गेली. आणि मग गडबडीत आपल्याला नेहमीची सवय, करपलं की ते भांडं उचलायचं आणि किचनच्या सिंक मध्ये टाकायचं. तसंच मी सिंक मध्ये टाकलं, पाणी सुरू केलं आणि माझी दिवाळी तिथेच झाली. धडाम. अख्ख्या किचन मध्ये काचा, सगळीकडे हे. म्हणजे माझे दिवाळी सुरू व्हायच्या आधीच फटाके किचन मध्ये सुरू झाले होते. सो अशा बऱ्याच गमती जमती सुरू असतात. खरंय. म्हणजे आणि तुम्हाला बघताना असं म्हणजे बरेचदा माझी आई किंवा अनेक की अरे किती परफेक्ट आहे, किती छान आहे, पण त्याच्या मागे असे बरेच चॅलेंजेस आणि गमती असतात असं मी म्हणेन.